उभाटा गटाचं आजचं आंदोलन म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीचा आहे। साप गेल्यानंतर भुई थोपटण्याचा हा प्रकार आहे। ज्या पद्धतीनं आज आपण बघतोय की देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली आहे। राज्यात जवळपास 31,628 कोटी रुपयांचं ऐतिहासिक पॅकेज हे देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि या पॅकेजच्या माध्यमातून ऐतिहासिक अशी मदत शेतकऱ्यांना झाली। यापूर्वीच्या एकाही सरकारनं अशा पद्धतीची मदत आमच्या शेतकरी बांधवासाठी कधीच केली नाही। उद्धवजी ठाकरे तुम्ही दुष्काळाचा दौरा केला आणि तो दुष्काळाचा दौरा केल्यानंतर साधी दमडी सुद्धा 1 रुपयाचा चेक देखील तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिला नाही। आज महायुतीचं सरकार आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारनं जवळपास 32,000 कोटी रुपयांची मदत आमच्या शेतकरी बांधवांना दिली। यामध्ये 2 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही मदत असणार आहे। खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 3.5 लाख रुपये मिळणार आहेत। याशिवाय विहीर गेली असेल तर त्याचे 30,000 रुपये, तातडीचं मदत म्हणून अशा पद्धतीची भरघोस निधी, अशा पद्धतीची भरघोस मदत शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एकाही सरकारनं केली नव्हती। आणि आज उभाटा गट एवढी मदत झालेली असताना देखील नौटंकी करण्याचा प्रयत्न करते आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करते। मी त्यांच्या नौटंकीचा निषेध करतो। खरं तर हेक्टरी जवळपास 18,500 ते 32,500 रुपयापर्यंतची मदत देवाभाऊ यांनी जाहीर केली। याच्यामध्ये कोरडवाहू शेतीसाठी 18,500 रुपये हेक्टरी, बागायती शेतीसाठी 27,000 रुपये, फळबाग शेतीसाठी 35,000 रुपये अशा पद्धतीचा निधी, अशा पद्धतीची मदत देवाभाऊ यांनी काल शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। खरं तर अनेक राज्यांचं बजेट नाही आहे, त्यापेक्षा जास्त मदत काल एका दिवसामध्ये म्हणजे गोवा, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांचं वर्षाचं बजेट जेवढं नाही त्यापेक्षा जास्त मदत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं केली असेल ते राज्य महाराष्ट्र आहे। याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात ही मदत झालेली आहे।